चालता चालता त्यांना पाय बरी घ्या. शंका सांगतोय बरं का. हा, पाय बरी घ्या, पाय बरी घ्या. पुशीन पुढे निघ जायला पाहिजे का नाही. पण काही काही लोकेशले शंका, पाय बर ना, हाव कसा ना होईन भाऊ, गाय ना होई, म्हैस ना होई, बकरी ना होई का, मग आपलाच काय पराक्रम शेगवा. हा हा ते शंका त्यांना मनमा. अहो पाय कसा ना भरना, पाय कसा ना भरना, भरेल पाय. हात मालिले ना बोटवर, नेमकं गाय नाही म्हैस नसे का का मग असं. हां आता ते पाय नाही गोष्ट नाक लागून लई ना भाऊ. पुशीन मोके वाहन होतं, काही होतं का शंकाल कारण काही गरज नाही. पण लोक शंका लेवाने सवय. आता तो भरेल पाय नाक लागून लई ना. आणि आठेल्यानंतर मग समजणं हो म्हणा बापाय गाई म्हैस नाही रे काका. अरे अहो आपलाच पराक्रम शे रे भू. हा ते मग त्या हातपाय दवांसाठी गाऊन जोडे नाला वाई राहता. अहो नाला मा हातपाय दवाल घ्या, नाला मा हातपाय धुई राहता. हातपाय धुता धुता तोंडमा पाणी लिहिणं, जे पाणी लिहिणं बोट पा तोंडमा त्यामा नेमका बात ना कणी घ्या. हो म्हणा बापा बात ना कण कोण गरणा होई. अहो नदीमा चालत चालत घ्या. पुढे एक बाई बांडा गशी राहीन ती बांडा गजणारी ताईल म्हणे ताई अहो बात ना कोण कोण गरणा होईन म्हणे. म्हणे भाऊ मी बट गाव मागीच नाही खास कोण गरणा शेन काय शे म्हणे. हो म्हणा बापरे म्हणे आई बोलतं पाप होई गे म्हणा गाई. मग आपल्या तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जाणं पुढे नाही पाप दवासाठी. अहो भाऊ दर कोच दर मुक्काम तीर्थक्षेत्रावर गंगा स्नानसाठी निघणार. गंगा स्नानसाठी निघणार. अरण्यामा चालता चालता बर उन्हाळा ना दिवस हो 4-4, 5-5 किलोमीटर अंतर लागून पाणी ना तपासणे. तसा जागावर या बोल पाणी तीस लागणे. एक मावशी दादरवर ना चिडा उडाई राहीन ती. आता ती दुपारना टाईमले 12 ना टाईमले 12-1 ना टाईमले बाटली भरले जायचं काय मा बाटली म्हणा पाणी दुपार लागून पुरे बाटली पेवाय गे. ती मायनं घर जाऊन टाईमले अहो भाऊ ती मायन जोडे घ्या म्हणे. मावशी म्हणे काय भाऊ पाणी भेटी का पेवाले म्हणे. भाऊ मी एक बाटली भरलेस दुपार लागून आहे बाटली पुरस. आता म्हणा काम होई गे मी घर चाललो म्हणे. म्हणे आजी आठ कुठे पाणी भेटी का भाऊ 4-4, 5-5 किलोमीटर अंतरवर पाणीच नाही शे म्हणे. म्हणे आजी जर मला पाणी नाही भेटणार ना मला जीव निघ जाईल मरी जासो म्हणे मी. थांब दर भाऊ म्हातारीने थैली माही सोपारीन खडा काढा. भाऊ सोपारीन खडा तोंडमा टाकले तून तोंडले वलावर आहे म्हणे. जरा असं पाणी सुटी म्हणे. याने 2-5 मिनटं ते फिरावं तोंडमा. आणि आजीन संग चावीरायता चावायता चावायता आजी म्हणे काय रे भाऊ म्हणे सोपारीन खडा फुटी नाही राह ना येडा 6 महिना जाय फोड राहणं मागाई फुटणार नाही चाल चालू फुट जाय का तू काय. हाय कसा ना परिणाम आहे अहो. शंका घुसली का माणसाच्या मनामध्ये तो खालीच उतरस. हां आणि जिथला खाली उतरशा तिथला खाली लय जास्ते अगो. हो म्हणून शंका अजिबात करायला नाही. बरोबर आहे की नाही. शंका करायलाच नाही मनमाधरानच नाही. साधं साधं जीवन जगो माणूस नाही. बरोबर आहे की नाही. त्या आदिवासी लोके बिचारा त्या ऊस तोडीच नाही येत पहिला पाणी पडे हो त्या नवा साड्या नेशेल राहत ती साडीना पदरणारा सटकी जाय तरी वडी वडीन टाकेत वरते तगारीमा त्या पापड त्या टोपलामा कुरडाया आणि त्या शेवाळ्या त्या देवले नैवेद्य देवाला जायत. त्या पहिला पाणीनं वादळ ते शिताडा चालू आणि त्या बाया गाणं म्हणत ए उठर उठर हनुमान तुला माणसं लगीन निघरणा आणि होता आणि तुला देना असं. त्याच ना लगीनना गाणामा सुद्धा देवना गाणं राहतास. आपला कोणी टाकी अंगण मखाट हे अंगण मखाट बाणट सुरू जोर मा गाणं म्हणत त्या बाया. आणि पहिला पाणीने ते वादळ सुटेल राय त्या लुगडा ते पदरणारा पड जाय त्या टोपला म्हणा पापड नाडा उड जाय. त्या हिरायले गाया दिले तरी राग नाही. त्या हिरायले सांगितलं लय नाही ता पापड लय नाही येई माय बाणट सुरू ती काही फिरण ये लय नाही लुगडा बिगडा यस नाही लाली बिना लायले माय टाईम वय घ्या तरी बी काही ना ती ना तयारी बिना वयल लाव नाही तुला आली बिली लाव नाही बाणट सुरूत नाही तरी बिचारीसले राग नाही रुसवा नाही. तुम्ही ते एक लगीन मा गाणं म्हणतास कोणतं बहिणी म्हण हे नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा म्हणतास ना. खरं आहे का ते. नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं आहे मोती पैरत उन्हा तो याजना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. एक नंबर लब्बाड जात्राच आहे ततान्या बाईच नाही. आपले रडता यावं नाही. दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बटाकावल रडावस. आणि आपली सगळी माय मरेलो बी 2 जण हात धरले तर याला ततान गरमाला जा. कारण आपले रडताच येत नाही. लबाड रडता येत नाही आणि स्वर तालमा ते अजिबात नाही आपलं. हाय माय इथली तालमा रडस ना बापरे बापरे. ती दलील नको का दकेलोय ना मताराला नको का दकेलोय ना तरी अख्खा गावल रडावस आहे माय.
आवाज मग ताकद आहे. आपली सगळी माय मरेलवर आपले रडताच येत नाही म्हणेन लोके 2 जणे यालता ताकाडा. कारण आपलं रडणं ओ बो रडू नको पण भुकू बी नको, याला तिकडे ले जा. तुम्हाला नाही ना गली मध्ये दांगडो थत्तीशील का नाव हातात पाणी चिल काय रा मना उजी कार्य इन पर जा दे काही किटी की निघी जाऊ ओ मना बाप राव दे ना माय. तुम्हाला नाही ना तसा. पण काही लोक असले आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. एक ठिकाणी सोन सासूनं भांडण व्हायला होतं, 2-3 वरीस पाहिजे बोली राहीन त्यात नाही. आणि सोनबाईले पोर व्हायला ती पोर 3 महिन्यांनी जोकामा झोपेल होती. सोनबाई घर जाड राहीन ती. अचानक जोकामानी पोर उठणी रडायला लाग गई. सुनबाई म्हणे मी जर का ते घर जाता उठणून पोरलेली ना सासू सांगेन मी घरमा नाही होतो का मरी गई तू का हा को स्वतः उठीन जोका देवाला गई म्हणजे मी नाही होतो का घरमा. शिलगाव माय म्हणे म्हातारीला वाटणं दिन जोका नाही ते रडू दे म्हणे. सुनबाई घर जाडा राहिनी. सासूबाई मग जोका देवाला उठणी बरं का उठणी खरी मग गुच्चूक जोका देवाला पाहिजे ना. पण काही म्हातारीसले बे आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही. ततान्या म्हाताऱ्या हाटेनं नाही सांग नाही माले. हो म्हातारी ती दोरी आलाय आणि ती पोरले झोका दे सांगे पडवव व तू ना कोणीच राहिना नाही पडवव व त्या ऊस तोडाले निघ्यात व त्यात ना करले कडी लाग गई व तू पडवव. सुनबाई म्हणे नुसती दोरी झालावणीचे तरी एवढा गोमाल कोमचाड तून ताबा माहिती बजाडले मन ताबा म्हणे का देखच म्हणे तुले. आता नेमकं सुनबाईनं घर जाणं वय गे ती केरसोनी फेकी आणि पोरले जोका माई काढीन दूध पाजायला बसणी. एवढी चिडी जायला होती पोरगी एवढी जोर मार रड राहीन ती. एवढी चिडलेली पोरगी जोरात रडत होती. एवढी चिडलेली पोरगीन माय जर दूध पाजायला बसणे डायरेक्ट दूध घेईन का रे भाऊ. नाही तुमले इथलं समजायला लागे का रे बोलामा नाही उमरामा नाही पटकन नाही मंदी ना त्याशी. हां पण खरं आहे भाऊ तुमनं बी खरं आहे रे काका. एवढी जोरात रडणारी पोरगी माय दूध पाजायला बसली. पोरगी दूध घेत नाही. सुनबाई म्हणे आता आपला नंबर. ती पोर चिडी जायला होती कटबन रड राही ती माय दूध पाजायला बसेल पोर दूध लेत नाही. मग सुनबाई सांगस ती पोरले पेवाव डोसाला कवायनीत बोलती बुकी राहीन ती म्हणे तू. सासू म्हणे व माय आई माले मग तुलेच ना तू चांगलं बोलते तुला चांगलं ऐकायला भेटतं काकू कसाला आडा बुकत बसणे तू. आणि बाईन जातले लगेच शंकायच ना एका शब्दामा तोल जाय ना तुम्हाला. तोल जावानं जाऊ द्या तुम्ही जर लघु शंका कराल रात्री उठणार आणि जर माणूसली झोप नाही लागी राहिने 2 मिनटं मोबाईल बी जांभलत बटणार ना तरी बाई अशी तिरपी दकास. जर तुम्ही सकाळी मग सांगा नाही पाणी गरम कर का आंघोळले मोबाईल मा कोण येतील सांग द्या गंजात तुमने पाणी ठेवणार आहे. ओ बाप काहीच संबंध नाही हो ताई भरेल गरमा दाती बेकार काम रा शंका माणूसला इथली खाली उतार टाकस. चांगला माणूसली सुद्धा वाईट नजर मदकच माणूस. आणि तुम्हाला पाय पडस बहिणीवर जर काही तकलीफ होई तुमले ते नक्कीच ते गाऊन घाला. तकलीफ होई ते घालायला पाहिजे. पण बहिणीवर आज ना कीर्तनकार आहे ना परकाने तुम्हाला भाऊ आहे तुम्हाला पोरगा आहे तुम्हाला पाय पडी सांगत गाऊन घाल नाही ते रात्री गाऊन घालेन घरमात झोपी राहत जावा तुम्ही बाहेर नका निघत जावा बहिणी सोन. कोण माणशी कच्च्या हिंमत ना देखील येते ना चुरेड समजी मर जातीन त्या. कारण तुम्ही गाऊन घाली चांगल्या दिखतीत नाही बहिणीवर. हो मरी जाती ना लोके दुसरं काही नाही बहिणी तुम्हाला पाय पडत म्हणा कीर्तन मग लोके कमी होई जातील हो चिडीच होऊन. तुम्ही गाऊन घाला मग घर नाही बाहेर तरी नका निघत जावा बहिणीवर. तुम्ही गाऊन घालीस नाही असं दिकस ना पहिले ते दादरमाने ते बाजरीस मा चिडा उडावाला नाही लाकडे गाठ देऊत का आपण नका घालत जावा बहिणीवर तुम्ही ते चांगलं नाही दिकत ते. जगाचा मालक हा बाकीच्यांना गैरसमज असेल. महाराज लय जुन्या रूढीप्रमाणे बोलतात. आताचे लोक सुशिक्षित आहे काही बहिणींना वाईट वाटेल पण तुमचा भाऊ बोलतोय म्हणून हक्काने बोलेल. आपली संस्कृती जी आहे ती कीर्तनातून सांगण्याचा प्रयत्न असेल माझा. माफ करा बरं अजिबात राग येऊ देऊ नका. तुमचा पोरगा तुमचा भाऊ बोलतोय. कसं आहे ना आपली जी संस्कृती आहे ती टिकायला पाहिजे म्हणून बोलणं असतं. तुम्ही कोणता बी कपडा घाला ते आपला बापनं काही जाहीर राहणार नाही काही नुकसान होई राहणार नाही. पण जे आपले धर्माचे नियम आहेत ते मला सांगायला आवडतं. हो राग अजिबात करायचा नाही. खरं तर आपली संस्कृती आहे. जगाचा मालक जर का नऊवार साडी नेसतो तर डोक्यावर पदर घेऊन चालतो. हो आपली संस्कृती अशी ना माया हो डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर.
काही काही शिकलेल्या बहिणी म्हणत असतील, महाराज तुम्ही लय जुन्या विचारांचे आहात, आम्ही सुशिक्षित आहोत. जर कपडे बदलून आपण सुशिक्षित बनत असाल, साडी नेसानं सोडीन जर कधी आपण नको त्या कपडा घालीस नाही वाटच होई तुमले आम्ही सुशिक्षित बन जायलेतच, मग तुम्ही अजून पुरा सुशिक्षित नाही शेतस. तुम्ही ज्या पायमा घाला ना बुटमा वरण पिशात ना तवय सुशिक्षित बनेल राशा. कपड्यावर माणूस सुशिक्षित असतो काय? हा, आपले नियम आहेत दादा. तुम्ही राहा ना, सुंदर राहा, चांगलं राहा, तुम्हाला भगवंतानं दिलेलं आहे ते रूपाचं तुम्ही हो चांगली टिकपाप ठेवा, पण कपडे घालत असताना असेच घाला की आपली मर्यादा आपली गेली नाही पाहिजे, नाही का? हा ते सगळा सासराने विचारतीने बिल्ल मोठ टाकाल करच म्हणलंय. हा हो, बिकट परिस्थिती हो. आम्ही कीर्तन हरिपाठमा सांगताना ताई नाचाना पावट्या केव्हा ना, नाही बाबा आठे नाही का बर तडे म्हणा सासरा उपाशी. हरिपाठमा नाचाल सांग रे तू, एक मावशीले म्हण सासरा उभाशे म्हणे, म्हणतं बोलते मर्यादा आहे बुताईले. हा नेमका ते संपर्क वाढी घ्यात का आपल्या लग्नाने पत्रिका वगैरे आत्मा पडी जातीस. लग्नान पत्रिकावनी जवळना माणूस ना पोरगानं लग्न होतं म्हणतं काय लगीन लाईन टाईमला जावा ना, आपली बी तारीख नाही शे मी आडनात रातले जाई बसून. बँड वाजावायला वाजी राहतात नाही बाबू, बहीण नाची राहीन ती, अशी नाची राहीन ती मनमाय. त्या सासरानं बिचातीनं बिल्ल मोठ टाकाल कर राहीन ती. म्हणजे हरिपाठमा नाचान टाईमला सासरा उभाशे आणि आहेत ना बँडमा नाचाले, काय मर्यादा आहे. आणि बाकी ना सासरा बी तेवढाच भारी राहतस ना, सुनबाई नाचायची सासरा बाबाईने टाकतात. हार काय चौघाल्या धंदा आहे का कहू. मी माझ्या कीर्तनातून एक संदेश नेहमी देतो तरुण बहिणींना. तुमचा भाऊ आहे बर का, हक्काने बोलतोय, अजून पाया पडतो. तुम्ही ना सुशिक्षित आहात, मला मान्य आहे. कदाचित तुम्ही मायबापांना मम्मी पप्पा म्हणतात, तसं सासू सासऱ्यांना सुद्धा आई वडील म्हणा, मम्मी पप्पाच म्हणा. बहिणीवर काय सांग रे नू, सासूले आई सासराला पप्पाच म्हणा. फक्त सासरांसमोर जाताना डोकावर पदरलीन जात जा बहिणीवर. हाय आपली हिंदू धर्मानी संस्कृती शे. कोणी परका माणूसनी जरी दख त्याला वाटायला पाहिजे वा काय पूर्ण संस्कार आहेत, काय मायबापनं वयन वैभव. नुसतं तुम्हाला डोकावर पदर जर दिकी घ्या ना समोरला व्यक्तीले, जुना माणूस चांगला विचारणा माणूस सरळ तुम्हाला मायबापसले धन्यता देस. मग डोकावर पदर ठेवा, मग जर आपला मायबापसने स्तुती वसवी तेवढं ठिले हो बहीण, ते काय 2.5-3 किलो 2.5-3 क्विंटल वजन नाही शे, उजीच धाप पडत बा डोकावर. काही काही बहिणी 10-10 हजारच्या साड्या आले ती पदर कोशिले तीन वरतीन 75 रुपयानं फडकं बांधले ती, त्यांना तीन तोच पदर टाकले ना काकू, काय फरक पडला ना. फडकं 75 रुपयानं फडकं आहे, 3-4 हजारनी साडी कमी पडी गे का तुले. हाव निवड येडा पण असे बरोबर आहे का नाही. ही आपली संस्कृती नाही आहे.